जय हरी. एकादश स्कंध भाग 127. आपण अवधूताने यदूला सांगितलेले गुरु त्याची माहिती घेतोय. त्याबाबत नाथ महाराज सांगतात की पिंगला एकटी असता तिच्या अंतःकरणात विवेक आणि वैराग्य उदय पाहून तिची वृत्ती दृश्यापासून कशी मागे सरली आणि तिला आत्मसुख कसं प्राप्त झालं याची हकीकत 8व्या अध्यायाच्या शेवटी आपण पाहिली. पिंगला परिग्रह शून्य झाली म्हणून तिला आत्मसुख सापडलं हे तिच्या कथेचं मर्म आहे. परिग्रह म्हणजे संग्रह करणं. आत्मसुखाच्या आड येणाऱ्या वस्तूंचा संग्रह न करणं म्हणजे परिग्रह शून्य होणं. मनुष्य जसजसा परिग्रह शून्य होत जातो तसतसा तो आत्मसुखाच्या जवळ जातो. ज्याच्यापाशी वस्तूंचा संग्रह असतो त्याला रात्रंदिवस त्या सांभाळण्याची काळजी असते. संग्रहानं आसक्ती उत्पन्न होते आणि आसक्तीनं आत्मबुद्धी नाश पावते. घर घेतलं तर माणसाला दगडमातीचा देखील लोभ सुटतो. अशी माणसं एका काडीसाठी देखील स्नेह विसरून भांडू लागतात. गृहस्थाचं जाऊच द्या, पण विरक्त पुरुषांना सुद्धा परिग्रह गुंतवून टाकतो. शिष्य संप्रदाय त्यांना पाशात अडकवतो. शास्त्रीय ग्रंथांचा संग्रह करण्याची हौस असल्यामुळं त्यांना मठ बांधण्याचा लोभ सुटतो. मठ बांधला की शिष्य समुदाय जमतो. मग त्यांच्यामध्ये आपापसात भांडणं होऊ लागतात. तेव्हा शिष्यांची समजूत घालता घालता तो बिचारा अगदी हैराण होतो. खरं म्हणजे बायका मुलांचा परिग्रह टाकून तो संन्याशी झाला. त्यानं लंगोटी देखील टाकून दिली. पण असा तो उघड बोडका डोक्यावर घागर घेऊन मठाभोवती लावलेल्या झाडांना पाणी घालू लागतो. त्या झाडांचं एखादं पान कोणी तोडलं तर आरडाओरडा करून भांडणं करतो. सांगण्याचा मुद्दा इतकाच की आवडीनं वस्तूंचा संग्रह केला तर तो दुःख आणि भांडणं उत्पन्न करतो. हा प्रत्यक्ष अनुभव येऊन देखील वैराग्य उत्पन्न होत नाही हा मोठा चमत्कारच आहे. प्रपंच हाच मुळी क्षणभंगूर आणि नाशवंत असल्यामुळं त्यातील वस्तूंचा संग्रह शाश्वत असूच शकत नाही. ज्ञाते पुरुष सगळं दृश्य वस्तूंची आसक्ती सोडून मनानं अकिंचन होतात. सर्व परिग्रहांमध्ये देहाचा परिग्रह मनुष्याला जखडून टाकतो. म्हणून देहाला मिथ्या समजून त्याच्या आसक्तीतून तो बाजूला सरतो. तोच खरा विचारी आणि ज्ञाता होय. ज्याचा देह परिग्रह मिथ्या असतो किंवा होतो, देह परिग्रह तसा मिथ्याच असतो, पण ज्याचा होतो तो आत्मसुखाच्या मंदिरात शिरतो आणि तिथे अनंत सुख भोगतो. परिग्रह कसा दुःखदायक होतो हे टिटव्याच्या उदाहरणावरून समजतं. काय झालं, एक टिटवा पक्षी होता. त्याला एक मांसाचा तुकडा मिळाला. बरं, तो जिथे मिळाला तिथेच न खाता त्यानं लोभानं तो जवळ ठेवला. आणि मग काय झालं, हे पाहून पुष्कळ लहान मोठे टिटवे त्याच्या भोवती जमा झाले. आपला मांसखंड ते हिरावून घेतील या भीतीनं टिटवा पुढे 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 पळू लागला. पण इतर सगळ्या टिटव्यांनी त्याला कोंडलं आणि टोचून टोचून घायाळ केलं. आत्तापर्यंत आपल्यासोबत असणारे माझे माझे म्हणणारे एकदमच कश काय तुटून पडले आपल्यावर, हा तो विचारत होता. आणि मग आपल्या तोंडातला मांसाच्या तुकड्यामुळे हा प्रसंग आपल्यावर आला हे लक्षात येताच त्यानं तो टाकून दिला आणि मुकाट्यानं बाजूला झाला. मग आता काय झालं, आता बाकीचे टिटवे त्या तुकड्यासाठी आपापसात झोंबाझोंबी बांडाबांडी करू लागले. त्यांच्यामध्ये मोठा गोंधळ माजून राहिला. पहिला टिटवा मात्र त्यांची मजा पाहत बसला. सांगण्याचं तात्पर्य एवढंच की वस्तू संग्रह करून ठेवली म्हणजे दुःख देतं आणि टाकली की सुख होतं. घरदार, माड्या, वाडे, धनधान्य, वस्त्र, अलंकार वगैरे वस्तूंचा जो समुदाय त्याच्याबद्दल माझेपणाचा आग्रह असणं याचं नाव परिग्रह होय. देहबुद्धी सगळ्या परिग्रहाचं मूळ आहे. देह हाच मी अशी भावना असणं म्हणजे देहबुद्धी असणं. अभिमानानं ही भावना आणखीन जोरावते. म्हणून अभिमान सगळ्या दुःखांचंच मूळ होय.
मुळ्या तोडल्या म्हणजे प्रचंड वृक्ष देखील उलथून पडतो, त्याचप्रमाणे अभिमान सोडला की सगळ्या प्रपंचाचं मूळच खुंटतं. देहबुद्धीच्या पाण्यानं अभिमान जगतो, तर आसक्तीनं देहबुद्धी घट्ट होते. अभिमान आणि देहबुद्धी या दोघींना चिकटून परिग्रह राहतो. हे तिन्ही परस्परांना सहाय्य करतात, एकमेकांना चिकटून असतात. अर्थात त्यांच्यामुळे माणसाला दुःख भोगावं लागतं. परिग्रहाचं मूळ नाहीसं करायचं असेल तर आधी अभिमान सोडावा. तो न सोडता त्याग केला तर केवळ विटंबना मात्र होते. आता 20वा गुरु तो म्हणजे बालक. परिग्रहाचं वर्णन करताना साधनाच्या दृष्टीनं नाथांनी एक अतिमहत्त्वाची गोष्ट सांगितली, ती अशी की अभिमान, देहबुद्धी आणि आसक्ती ही 3 अविद्येची अंग आहेत. मी खरा आहे असं मनापासून वाटणं याला अभिमान म्हणतात. देहच मी आहे असं खात्रीनं वाटणं याला देहबुद्धी म्हणतात. मी देहच असून परिपूर्ण खरं आहे अशी खात्री असल्यानं सगळं दृश्य जगत खरं वाटतं. अर्थात जगातील सर्व वस्तू अगदी खऱ्या वाटतात. इतकंच नाही तर त्यांच्यापासून आपल्याला सुख मिळेल अशी दृढ भावना होते. या भावनेमुळं मनुष्य वस्तूंचा संग्रह करण्याच्या नादी लागतो. दृश्य वस्तूंपासून शाश्वत सुख मिळत नाही असा वारंवार अनुभव येऊन देखील अभिमान जोपर्यंत कायम असतो तोपर्यंत वैराग्य उत्पन्न होत नाही. आणि हेच लक्षात ठेवून, याचकडे लक्ष देऊन साधकानं नुसता संन्यास घेण्याच्या मागे न लागता अभिमान नाहीसा करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करावा. अभिमान नाहीसा करून कसं वागावं हे शिकण्यासाठी अवधूतानं बालकाला गुरुत्व दिलं. अभिमान सोडून कसं वागता येईल अशी शंका येते. त्यासाठी बालकाला गुरु करावं. हे तुझं असं मूल कधी म्हणत नाही. कसं? हे तुझं, हे माझं. लहान बाळाला कळतं का हो? नाही, अगदी लहान बाळाला. आणि उच्च नीच भाव त्याला समजत नाही. म्हणजे बघा, तो घरातल्या काम करणाऱ्या कामवाल्या मावशींच्याकडेही तितक्याच आनंदाने झेप घेतो आणि आपल्याला काही कुणाकडून मिळत आहे असं बघून त्या व्यक्तीकडेही तितक्याच आनंदाने झेप घेतो. म्हणजे मग हा श्रीमंत, हा गरीब, हा काळा, हा गोरा, त्याच्यामध्ये असं हा माझा, हा तुझा हे काहीच नसतं. आणि म्हणून मानापमान सहज सुखानं ते सहन करतं. म्हणजे कसं, एखाद्या वेळेस त्याला कोणी रागवलं करून रडणार आणि परत त्याच व्यक्तीकडे ते झेप घेणार. म्हणजे 3 महिन्याच्या मुलाला मान काय किंवा अपमान काय दोन्ही माहीत नसतात. आपल्याच आनंदात ते खेळत असतं. दुजेपणा त्याच्या मनाला शिवत नाही. आपण आपल्याशीच ते खेळतं, आपल्याशीच रमतं. स्वतःच असं काळजीपासून ते दूर असतं. कसं? स्वभावच त्याचा असा असतो की तो स्वभावतःच याची त्याची कशाचीच काळजी करत नाही ना. कारण ते अज्ञानी आणि अजाण आणि निरागस असतं. चिंतेची वार्ता नसल्यानं देहाची किंवा घराची काळजी त्याला कधी स्पर्श करत नाही. दुसरी अवस्थाच माहीत नसल्यानं ते आपण आपल्यावरच प्रेम करतं, आपल्यातच रममाण होतं. योग्याची अवस्था देखील अशीच असते. योग्याला प्रपंच खरेपणानं भासत नाही. त्यामुळं या व्यवहारातील मान आणि अपमान त्याला सारखेच असतात. चित्रातील साप चावला आणि चित्रातील अमृतानं वाचला. सापाचं चावणं आणि अमृतानं वाचणं ही दोन्ही खोटीच असतात. त्याचप्रमाणे योगी जन्ममरणाच्या बाहेर पडतो, द्वंद्वातून मुक्त होऊन निश्चल राहतो. स्वतःचा देहच त्याला खरा वाटत नाही. म्हणून घरदार, बायका, मुलं यांची चिंता त्याला लागतच नाही. कल्पना संसाराचं मूळ आहे. ती मनाच्या अधीन असते. ते मनच स्वस्वरूपामध्ये लीन झाल्यानं सगळ्या ठिकाणी चिन्मय आत्मस्वरूप अनुभवास येतं. त्या स्वरूपाच्या अनुसंधानात योगी स्वानंदात क्रीडा करत असतो.
ती क्रीडा देखील देहाभिमान विरहित असते, प्रारब्धानुसार चालते. योगी समाधीमध्ये असतो. आत्मसुख प्राप्त होऊन मनासगट सगळी इंद्रिय शांत झाली की अणुमात्र देखील यत्किंचितही वृत्ती स्फुरेनाशी झाली म्हणजे त्या अवस्थेला समाधी असं म्हणतात. आत्मस्वरूपात मन ठेवून देहानं कर्म करण्यापुरतं मीपणाचं भान स्फुरलं म्हणजे त्या अवस्थेला साधू पुरुष व्युत्थान असं म्हणतात. उंबऱ्यावर दिवा ठेवला असता आतलं आणि बाहेरचं दोन्हीकडचे पदार्थ दिसतात. त्याचप्रमाणे व्युत्थान दशेमध्ये जीवभाव आणि शिवभाव दोन्हीची जाणीव राहते. पुढे समाधी आणि व्युत्थान दोन्ही अवस्था योगी लाथेनं झुगारून देतो. मीठ पाण्यामध्ये विरघळून समरस होऊन जातं, त्याचप्रमाणे आत्मस्वरूपात मन पूर्णपणे विरलं की जीव परमात्म्य स्वरूप बनतो. मन आत्मस्वरूपातच हरपून गेल्यानं योग्याला पूर्ण समाधान प्राप्त होतं. मग त्याला कुणाचा मान नाही आणि कुणाचा अपमान नाही. या अवस्थेत घरादाराची आणि मुलांची काळजी तरी कोण करणार? मना वाचून होणारे योग्याचे शरीर व्यापार अगदी बालकासारखे घडतात. त्याच्या देहाची हालचाल प्रारब्ध योगानं घडून येते आणि सगळ्या हालचालीत तो अगदी वृत्तीशून्य असतो. जय हरी. स्तोत्र मंत्र संपूर्ण भगवद्गीता, एकनाथी भागवत, भजन, भक्तिगीतं, डोहाळे, पाळणे, उखाणे व महिलांसाठी खास किचन टिप्स हे सर्व पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा आणि हो, लाईक व शेअर करायला विसरू नका.